बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। 50%पेक्षा जास्त आरक्षणाची टक्केवारी असलेल्या ठिकाणी पुन्हा सोडत काढणार असल्याची सूत्रांची माहिती मिळतेय। 2 महानगरपालिकांमध्ये नव्यानं आरक्षण सोडत काढली जाणार आहे। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। नव्यानं आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची ही शक्यता वर्तवली जाते। जिथे जास्त आरक्षण तिथे पुन्हा महिला ओबीसी महिला आरक्षण सोडत काढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर डिसेंबर महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक व्हावे यासाठी हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। बघूयात पुढची बातमी। मालेगावच्या डोंगराळेमध्ये चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी डोंगराळेतील ग्रामस्थांचं आणि पीडितेच्या कुटुंबियांचं आजपासून आमरण उपोषण असणार आहे। सकाळी 11 वाजता डोंगराळे गावात उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे। पीडितेला न्याय मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। बातमी आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर अशी दखल घेण्यात आली आहे। प्रदूषण रोखण्यासाठी आता 5 सदस्यीय स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येते। बांधकाम प्रकल्पांवरती कठोर नियंत्रण ठेवा अशा सूचना हायकोर्टाने दिलेल्या आहेत। सार्वजनिक ठिकाणी मास्क देण्यासंदर्भात विचार करावा असंही हायकोर्ट म्हणतंय। मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होते। मी सध्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आहे आणि आज मुंबईचा AQI जो आहे तो 258 वर पोहोचलेला आहे। शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक ढासळलाय। सर्वत्र धुरकट वातावरणाची नोंद आपल्याला पाहायला मिळते। PM10 जे धुळीकणांचं प्रमाण आहे ते सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। इथिओपियातील ज्वालामुखीच्या राखेला जबाबदार धरू शकत नाही, कारण यापूर्वी शहरातील हवेचा दर्जा खराबच होता। अशा कडक शब्दात उच्च न्यायालयानं गुरुवारी राज्य सरकारला सुनावलंय आणि मुंबईत होणारं हे प्रदूषण नेमकं कशा पद्धतीनं टाळता येणार आहे आणि याबाबत महानगरपालिका त्यासोबतच प्रदूषण मंडळ काय नेमक्या उपाययोजना आखणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी असं एकनाथ शिंदे म्हणतात। सांगलीतील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे विधान आहे। तर लाडकी बहीणसाठी निधी कमी पडू देणार नाही असंही शिंदे म्हणतात। मी हेही सांगतो, आज बघतो मी माझ्या लाडक्या बहिणी 5 तास थांबतात। लाडके भाऊ कोणासाठी थांबते? कोणासाठी कोण थांबत नाही। परंतु मी एकच सांगतो, जे प्रेम तुम्ही मला दिलं हे कदापि एकनाथ शिंदे विसरणार नाही। त्याची जाण ठेवून या आपल्या विटा नगर परिषद, आटपाडी नगर परिषदेला लागणारा पैसा, लागणारा निधी कमी पडू देणार। आणखी एक महत्त्वाची बातमी। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांनी आपली भूमिका मांडलेली आहे। काही महत्त्वाचे कागदपत्र देखील सादर करण्यात आलेले आहेत। वकिलांच्या मार्फत खारगे समितीसमोर आपलं म्हणणं त्यांनी सादर केलं। आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी आठवड्याची मुदत त्यांनी मागितलेली आहे। बिवलकर कुटुंबाशी संबंधित जमिनीच्या चौकशीसाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे। बिवलकर कुटुंबानं 5000 कोटींची सिडकोची जमीन लाटल्याचा आरोप आहे। कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। समितीला अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे।